पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्कृत वर्तमान अध्याय 12 मराठी. इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकास तुडवू लागले. तेव्हा येशू आपल्या शिष्यास पहिल्याने असे सांगू लागला, तुम्ही आपणास परुषांच्या खमीराविषयी म्हणजे ढोंगाविषयी सांभाळा. जे प्रगट होणार नाही असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकण्यास येईल, आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यात कानी सांगितले असेल ते धाब्यावर गाजविले जाईल. तो आपल्या शिष्यास धैर्य देतो. तुम्हा माझ्या मित्रास मी सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांच्याने आणखी काही करवत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सुचवितो. जीव घेतल्यावर नरकात टाकावयास ज्याला सामर्थ्य आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हा सांगतो, त्याचीच भीती बाळगा. 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाहीत? तरी त्यातून एकीलाही देव विसरत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे केसही सर्व मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही बहुत चिमण्यापेक्षा मोलवान आहात. मी तुम्हा सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर स्वीकारेल त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतासमोर स्वीकारेल. परंतु ज्याने मला मनुष्यासमोर नाकारिले तो देवाच्या दूतांसमोर नाकारिला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलला त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हास सभा, सरकार व अधिकारी यासमोर नेतील तेव्हा कसे काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकवील. द्रव्यलोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत. लोकसमुदायातील कोणी एकाने त्याला म्हटले, गुरुजी, मला आपल्या वतनाचा विभाग द्यावा म्हणून माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था, मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमिले? आणखी त्याने त्यास म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कोणाला पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणी एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका पुष्कळ माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुला देवाज्ञा होईल. तेव्हा जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी आपल्यासाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे. चिंतेबाबत इशारा. तेव्हा त्याने आपल्या शिष्यास म्हटले, यास्तव मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे अशी जीवाविषयी अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. कारण अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर काही विशेष आहे. कावळ्याकडे लक्ष द्या, ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यास बळद नाही व कोठारही नाही, तरी देव त्यांचे पोषण करतो. पक्षापेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात. तसेच
काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुम्हामध्ये कोण समर्थ आहे? यास्तव अति लहान गोष्ट देखील तुमच्याने होत नाही, तर वरकड गोष्टीविषयी का काळजी करता? भूकंपले कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करीत नाहीत व कातीथी नाहीत. मी तुम्हा सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. रानातले गवत जे आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पश्रद्धावान जन हो, तो किती विशेष करून तुम्हास घालील. तसेच काय खावे किंवा काय प्यावे याच्या मागे लागू नका, अगर अस्वस्थ चित्त असू नका. कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मागे लागतात, परंतु तुम्हास त्याची गरज आहे हे तुमच्या पित्यास ठाऊक आहे. तर तुम्ही त्याच्या राज्याच्या मागे लागा, म्हणजे त्याबरोबर ही तुम्हास मिळतील. हे लहान कळपा, भिवू नको, कारण तुम्हास राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटते. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा. जीर्ण न होणाऱ्या थैल्या तसेच स्वर्गातील अक्षय धन आपणासाठी करून ठेवा. तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. जेथे तुमचे धन आहे तेथेच तुमचे मनही लागेल. जागृतीची आवश्यकता व इमानी कारभाराचा दृष्टांत. जागृतीची आवश्यकता व इमानी कारभाराचा दृष्टांत. तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असावेत. धनी येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्यासाठी तत्काळ उघडावे, म्हणून तो लग्नाहून माघारा येण्याची वाट पाहत बसणाऱ्या मनुष्यासारखे तुम्ही व्हा. धनी येऊन ज्या दासास जागृत असे पाहिल ते धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की तो कमर बांधून त्यास जेवावयास बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येऊन त्यास असे पाहिल तर ते धन्य आहेत. आणखी हे समजून घ्या की अमक्या घटकेस चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटत नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभूजी, हा दाखला आपण आम्हास सांगता किंवा सर्वांशी सांगता? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला यथाकाली शिधा सामग्री द्यावयास ज्याला धन्याने नेमले आहे असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण? ज्या दासाला त्याचा धनी येऊन तसे करताना पाहिल तो धन्य. मी तुम्हास सत्य सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागला असे तो दास आपल्या मनात म्हणून चाकरास व चाकरीनीस मारू लागेल आणि खाऊ पिऊ व मस्त होऊ लागेल. तर तो वाट पाहत नाही त्या दिवशी व त्याला ठाऊक नाही त्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला कापून टाकेल आणि अविश्वासी लोकांबरोबर त्याचा वाटा नेमेल. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असून ज्या दासाने तयारी केली नाही व त्याच्या इच्छेप्रमाणे कृती केली नाही तो फार फटके खाईल. परंतु ज्याने फटके मारण्याजोगी कृत्ये माहीत नसल्यामुळे केली तो थोडके खाईल. ज्या कोणाला फार दिले आहे त्याजवळून फार मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ फार ठेवले आहे त्याच्याजवळ फारच फार मागण्यात येईल. काळाची लक्षणे. काळाची लक्षणे. मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे. ती पेटून चुकली असती तर किती बरे होते. मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे. तो केव्हा परिपूर्ण होईल अशा मोठ्या पेचात मी पडलो आहे. मी पृथ्वीवर शांतता करावयास आलो आहे
असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नाही तर फूट करावयास. आतापासून एका घरातील 5 जणात दोघाविरुद्ध तिघे व तिघाविरुद्ध दोघे असे विभक्त होतील. पुत्राविरुद्ध पिता व पित्याविरुद्ध पुत्र, कन्येविरुद्ध माता व मातेविरुद्ध कन्या, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू, अशी ती विभक्त होती. आणखी तो लोकसमुदायासही म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता, तेव्हा लागलेच म्हणता, सर येत आहे. आणि तसे घडते. दक्षिण वारा सुटतो तेव्हा तुम्ही म्हणता, कडाक्याचा उष्मा होईल. आणि तसेच घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणाचा अर्थ काढता येतो, तर ह्या समयाचा अर्थ तुम्हास कसा काढता येत नाही? आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही आपणच का ठरवित नाही? तू आपल्या वाद्याबरोबर अधिकाऱ्याकडे जाताना वाटेतच त्याचपासून सुटण्याचा यत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल. न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल व शिपाई तुला बंदिशाळेत घालतील. मी तुला सांगतो, तू शेवटली टोलीही फेडीपर्यंत तेथून सुटणारच नाहीस.